नमस्कार फॅमिली. काल आणि परवा 2 दिवसामध्ये झाले आपले 250 पुशअप्स कम्प्लीट. आपला जो 10,000 पुशअप्सचा चॅलेंज आहे त्याच्यातले 250 फर्स्ट कम्प्लीट झालेत. आज थर्ड डे. लेट स्टार्ट विथ द वॉर्म अप. बंद कर. फर्स्ट सेट 50 पुशअप्स कम्प्लीट. सो आपला फर्स्ट सेट कम्प्लीट झालाय 50 पुशअप्सचा. तर स्टार्ट करूया सेकंड सेटला. लेट्स गो. सेकंड सेटमध्ये कम्प्लीट झालेत 40 पुशअप्स. टोटल झाले 2 सेटमध्ये मिळून 90. नेक्स्ट सेट असेल थर्ड सेट. गाइस 2 सेटमध्ये झालेत 90 पुशअप्स. आता थर्ड सेट बघूया मॅक्झिमम किती जात आहेत ते. आजचं टार्गेट तर आहे 242 पुशअप्स करण्याचा. त्यातले 90 तर कम्प्लीट झाले 2 सेट्समध्ये. नेक्स्ट सेट. थर्ड सेटमध्ये कम्प्लीट झालेत 40 पुशअप्स. टोटल झाले 130 3 सेट्समध्ये. काल आपले 3 सेट्समध्ये झाले होते 100. आज झालेत 3 सेट्समध्ये 130. लेट्स गो विथ द 4 सेट्स. टोटल झाले 30 पुशअप्स. टोटल झाले 4 सेटमध्ये मिळून 160. आजचा माझा टार्गेट आहे मिनिमम 200 पुशअप्स, मॅक्झिमम 250. त्याच्यामध्ये जेवढे जातील तेवढे जातील. ओके, स्टार्ट करूया 5th सेटला. ओके, मॅक्झिमम किती जाऊ शकतो. फिफ्थ सेटमध्ये गेले 30 पुशअप्स. टोटल झाले 190. टार्गेटच्या जवळ पोहोचले. बघूया अचीव्ह करू शकतो की नाही. 5 सेट कम्प्लीट. 6वा सेट चालू करूया. लेट्स गो. आजचा टार्गेट कम्प्लीट 200 नाही 220 पुशअप्स कम्प्लीट झाले आज. बघूया अजून एखादा सेट झाला तर, नाहीतर मग आजसाठी बस. आतापर्यंत आपले कम्प्लीट झाले 220 डिप्स 220. हा माझा लास्टचा सेट असणार आहे आज, फायनल सेट. बघूया याच्यामध्ये 250 पर्यंत पोहोचू शकतो की नाही. लास्ट सेट फॉर टुडे. ओके, लेट्स गो. गाइस आजचा टार्गेट 100% अचीव्ड. 250 डिप्स इव्हिनिंगच्या सेशनमध्ये झाल्यात. 250 डिप्स. गाइस आपण जे 10,000 पुशअप्सचं चॅलेंज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट जॅनला 100 पुशअप झाले होते. सेकंड जॅनला झाले 150 पुशअप्स. टोटल झाले होते 250 पुशअप्स. आणि आज थर्ड जॅनला माझे टोटल पुशअप झालेत 500. म्हणजे आजच्या दिवसात मी केले 250 पुशअप्स. हा माझा जो टार्गेट होता आजचा तो अचीव्ह झालेला आहे. असंच पुढे पुढे इम्प्रूव्हमेंट होत राहील हळूहळू हळूहळू. आणि 100% तुमच्या प्रेमामुळे माझा टार्गेट कम्प्लीट होणार आहे 10,000 डिप्सचा.
सो पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. असंच प्रेम राहू द्या. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा पूर्ण फॅमिली सोबत आणि तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत, आणि सबस्क्राईब करायला